ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपनात त्या रेकॉर्डिंग इतक्या आहेत. अहो इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं. तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. रोज उठलं की एक धरायचा, त्याला हाणायचं, ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्या. आर एअर बोलून काही बोलायचं आणि ऑन एअर बोलल्याला त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे. आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजाताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते का? ही बोलायची पद्धत आहे का पुरुषांची? सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा.